तर हाय मित्रांनो, ही गोष्ट आहे एका कावड्याची आणि कोल्ह्याची. चला तर सुरुवात करूया. एका सुंदर जंगलात अनेक पक्षी आणि प्राणी आनंदाने राहत होते. त्या जंगलात काळू नावाचा एक कावडा राहत होता. काळू मेहनती आणि चतुर होता, पण त्याला स्वतःचे कौतुक ऐकायला खूप आवडायचे. त्याच जंगलात लाली नावाचा एक लबाड कोल्हा राहत होता. लाली खूप हुशार होती. स्वतः अन्न शोधण्याऐवजी ती इतरांना फसवून खायची. एके सकाळी काळू गावात गेला. एका घराच्या अंगणात त्याला ताजी पोळी दिसली. त्याने पटकन ती उचलली आणि जंगलातील एका मोठ्या झाडावर जाऊन बसला. तेवढ्यात लाली तिथून जात होती. तिने कावड्याच्या तोंडातील पोळी पाहिली आणि तिच्या डोळ्यात एक योजना आली. लाली गोड आवाजात म्हणली, "अरे कावड्या महाराज, तू तर जंगलाचा राजा दिसतात. तुमचे पंख किती सुंदर आहेत." काळू मनात खुश झाला. ती पुन्हा म्हणाली, "मी ऐकले आहे की तुमचा आवाज खूप गोड आहे. एक गाणं म्हणा." काळू गाण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात त्याला त्याचा आईचा सल्ला आठवला. जो जास्त स्तुती करतो त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. काळूने लगेच एक युक्ती केली. त्यांनी पोळी फांदीवर ठेवली आणि म्हणाला, "ठीक आहे, आधी तू थोडा दूर उभा राहा, मग मी गाणं म्हणतो." लोंबडी दूर गेली. लगेच कावड्यांनी पोळी उचलली आणि दुसऱ्या झाडावर उडून गेला. लालीला कळालं की ती फसली. काळू म्हणाला, "लबाडीनं मिळालेलं अन्न टिकत नाही. प्रामाणिकपणा आणि शहाणपणा नेहमी जिंकतात." लोंबडीला तिची चूक समजली आणि त्या दिवसापासून ती मेहनत करून अन्न मिळवू लागली. यातून आपल्याला असा बोध भेटतो की खोट्या स्तुतीला लगेच विश्वास ठेवू नये आणि शहाणपण आणि विचार केलेले संकट टळते. मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.